भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुका यांच्या वतीने दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी रविवार सकाळी ठीक 10 वाजता कार्यकर्ता शिबिर 2026 कांबे समाज हॉल या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजे गुरुनाथ जाधव, कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय सचिव BH गायकवाड साहेब, प्रमुख पाहुणे ठाणे जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा विजय गायकवाड, गुरुजी केंद्रीय शिक्षक दिलीप जाधव हे प्रमुख उपस्थिती होते। कार्यक्रमाला आदरणीय BH गायकवाड यांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ध्येय आणि उद्दिष्टे, शाखेचे कामकाज, कार्यकर्त्याची आचारसंहिता या विषयावर मार्गदर्शन केले आणि केंद्रीय शिक्षक दिलीप जाधव यांनी शाखेचे कामकाज, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले। संरक्षण सचिव भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा सुशीलाताई गायकवाड, ठाणे जिल्हा संघटक अशोक जाधव, भिवंडी शहर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रमेश गोंधले साहेब, भिवंडी शहर महिला अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा सुनीता बचुटे, संस्कार उपाध्यक्ष भिवंडी शहर हरिभाऊ रणदिवे, केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा विद्याताई बचुटे, DH गायकवाड साहेब, भाईदास जाधव, सामाजिक कार्यकर्ता भगवान बचुटे, प्रमोद गायकवाड गुरुजी, सुरेश वाणी, अश्विनीताई चन्ने, बारकुबाई गायकवाड, सविता पवार, सविता जाधव, सावित्री जाधव, शर्मिला जाधव, तसेच भिवंडी तालुका भारतीय बौद्ध महासभा कार्यकारिणी सरचिटणीस संजय गायकवाड, कोषाध्यक्ष किशोर गायकवाड, संस्कार उपाध्यक्ष योगेश मोहिते, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष धार्मिक गायकवाड, संरक्षण विभाग उपाध्यक्ष कैलास चौहान, आदर्श गायकवाड, सुमित जाधव, भीमराव गायकवाड, सुमित चन्ने, भागीरथ जाधव, सुधीर जगताप, भगवान गायकवाड, हर्षद जाधव, शुभम भालेराव, अजय जाधव, प्रणव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच टेंभवली ग्राम शाखा महिला उपस्थित होत्या। कांबे गावातील शाखा अध्यक्ष वृषाली जाधव, अजिंक्य गायकवाड, अविनाश जाधव, अनिल गायकवाड, रवींद्र कांबले सर्व धम्म उपासक उपासिका या कार्यकर्ता शिबिराला उपस्थित असून कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शिबिराचे दोन्ही पर्व BH गायकवाड साहेब, दिलीप जाधव गुरुजी यांनी केले। उपाध्यक्षाची जबाबदारी आणि त्या कार्यक्रमासाठी ज्यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्ष निवडला जातो तो उपाध्यक्ष असला पाहिजे, ना की आरपुली शाखेचा ग्राम शाखेचा अध्यक्ष त्याची निवड केली जाईल। त्याच्यानंतर अध्यक्ष राहिले आणि का अध्यक्ष राहिले तर त्याच्यामध्ये बोर्ड अकाउंटची कोणापेक्षा धर्माचा प्रचार आणि प्रसाराचा नुकसान म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा आपण जे काम करतो धर्माचा प्रचार प्रसाराचा त्या आंबेडकर घराण्याचं देखील नुकसान होण्याची शक्यता आहे। अरे आंबेडकर घराण्याची ही संस्था आहे स्वतःसाठी ठेवली नाही, एवढ्या सोसायटी बाबासाहेबांनी आहे कार्यकर्ता आणि आणि आचारसंहिताची जबाबदारी आहे ती कशी असते ती आज तुम्हाला सर्व कामकाज हा नियमितरित्या चांगल्या प्रकारे होतो। प्रथमतः कार्यकर्ता कसा असावा या विषयी हा म्हणतो तिकडून ये इथं भूत, तिकडून ये इथं भूत, त्याने धरून मारलं। म्हटलं बाबा मी सासरवाडीला चाल, अरे म्हटलं असं नाही म्हणायचं, मग असं म्हणायचं दररोज असंच निघ नमामि जय भीम तुमचे कार्यक्रम करायचे असं म्हणायचं। तिकडून ये इथं भूत, तिकडून ये इथं भूत, त्याला वाटलं याच्या बोलण्यामुळे जर पक्षी उडाले असतील, याच्या बोलण्यामुळे पक्षी परत येतील।
हे काय झालं इनडायरेक्टली, ज्याला दाढी आहे तो माणूस मुस्लिम, ज्याला मूछ आहे तो माणूस हिंदू, ज्याला फ्रेंच कट करतो आधी दाढी तो माणूस ख्रिश्चन. आपण ही आयडेंटिटी काय बौद्धांची, आपण ख्रिश्चन का बौद्ध अरे मुस्लिम का हिंदू नेमकी आपली आयडेंटिटी. त्याचे सफेद कपडे, ज्यानं सफेद वस्त्र परिधान केलेले आहे, दाढी पण नाहीये आणि मूठ पण नाहीये, केस माफक कापलेले, तो माणूस बौद्ध आहे. ही आयडेंटिटी आपल्याला निर्माण करावी लागेल. वेळ आहे पण आपल्याला आयडेंटिटी निर्माण करावी लागेल. समजलं? मग हळूहळू प्रयत्न करतो की आयडेंटिटी, बौद्धांची आयडेंटिटी देव आणि दैववाद, नशीब या सर्व भ्रामक संकल्पना आहे, याला अर्थ नाहीये. आणि त्यामुळं आपला कार्यकर्ता बुद्धिप्रामाण्यवादी, आणि तुमचं जे स्वप्न आहे ते 2027 पर्यंत आंबेडकर भवन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. अशा तारखेला लावून त्या तारखेला कार्यक्रम ठेवता आणि मतदान घ्या. तेव्हा कन्नडा जो काही करायचा आहे तो कन्नडा करा, म्हणजे ह्या काही स्फूर्ती आहे ना त्या आपल्याला जागून ठेवता येतील. त्या या ठिकाणी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सच वचेन होतु मैं जय मंगल नर्थि में शरणं वयं धम्मो में शरणं वरं एतेन सच वचेन होतु मैं जय मंगल नर्थि में शरणं वयं संगो में शरणं वरं एतेन सच वचेन होतु मे जय मंगल साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय हिंद. आदर्शन वंदन. उपस्थित सर्वांना जय भीम. आजचा कार्यकर्ता शिबिर आहे तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशभरात हा निवड प्रक्रिया झाल्यानंतर कार्यकर्ता शिबिर घेतलं जातो आणि त्या कार्यकर्ता शिबिर घेण्याच्या मागे उद्देश एकच आहे, कार्यकर्त्यांची आचारसंहिता, कार्यक्रमाच्या लेखाजोखा आणि त्या कार्यक्रमाची करण्याची पद्धत या ठिकाणी सर्व विषय शिकवले जातात आणि शिकवल्यानंतर त्या ठिकाणी कार्यकर्ता ज्या टायमाला सक्षम होतो आणि तो कामाला लागतो ते एकच आमचं ध्येय उद्दिष्ट आहे, बाबा 56 गावामध्ये कार्यकर्ता पोहोचला पाहिजे आणि पोहोचून त्या ठिकाणी 56 शाखा त्यांनी तयार करण्यात याव्या या दृष्टीने भारतात मध्ये जो डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांनी
जो आदेश दिलेला आहे मिशन 25वा मिशन आहे त्या मिशनच्या माध्यमातून बीएच गायकवाड गुरुजी, विजय गायकवाड गुरुजी, दिलीप जाधव गुरुजी, सुषमाताई गायकवाड ताई यांना माझा मानपूर्वक जयभीम आणि नवीन अध्यक्ष तालुक्याचे त्यांनाही माझा सविनय जयभीम. इथं बसलेले उपासक उपासिका नवीन कार्यकारिणी खास त्यांच्यासाठी माझा मानाचा जयभीम आहे त्यांना. आणि आजचा जो कार्यक्रम आहे जेव्हा महिला कमिटीवर घेतलं गेलं शहराच्या, माझी खूप अपेक्षा करणं शक्य नाहीये, पण मान्यवरांचं मनोगत अध्यक्ष होता ते पुन्हा आपल्याला असं पाचवं पुष्प आम्ही दुपारी पण खूप जाण्यात संध्याकाळच्या वेळेत पण जायचं आहे आम्हाला. त्या निमित्त आम्हाला उशीर झालेला आहे. तर आज गुरुजींनी या प्रशिक्षण कार्यकर्ता शिबिरात उपस्थित आदरणीय आयुष्यमान बीएच गायकवाड गुरुजी, आपले सर्वांचे गुरुवर्य बीएच गायकवाड गुरुजी यांना माझा सविनय जयभीम. या ग्रामसभा कार्यकर्त्याच्या घरामध्ये छोटस कपाट असावं, ग्रंथालय. आपण बाबासाहेबांचं सांगतो 75,000 ग्रंथ होते. आपल्याकडे किती? आपल्याकडे किमान 75 ग्रंथ. 75 ग्रंथ असले पाहिजे ना आपल्याकडे. बाबासाहेबांकडे 75,000 होते. आपल्याकडे 75 ग्रंथ असणं गरजेचं आहे. स्वतःच ग्रंथालय असणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीनं हा जो कार्यकर्ता आहे हा सर्वांगीण परिपूर्ण. एक पॉइंट राहून गेलाय बोलतो बोलतो. कार्यकर्त्यामध्ये समय सूचकता असावी की या वेळेला काय करणं गरजेचं. परिस्थिती निर्माण झाली कठीण, त्या वेळेला काय करायचं ही समय सूचकता खूप विधी करताना देखील. स्टेजवरती तुम्ही प्रमुख आहात, बौद्धाचार्य प्रबोधनामध्ये तुम्ही प्रमुख आहात, केंद्रीय शिक्षक. त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, काय डिलिव्हरी करणं गरजेचं आहे. तुम्ही खूप 4 पानं लिहून आणले समजा. ते समोरच्या व्यक्तीकडे लोकांकडे बघा, त्यांची जर ऐकण्याची सहनशीलता संपलेली असेल तर आपण थांबणं गरजेचं आहे. ही समय सूचकता आहे. करणं शक्य नाहीये, पण मान्यवरांचं मनोगत अध्यक्ष होता ते पुन्हा आपल्याला
टेंबोली ग्रामसभा मला शिक्षा आलेली आहे आणि तुमचं जे स्वप्न आहे ते 2027 पर्यंत आंबेडकर भवन उभा राहण्याशिवाय राहणार नाही. शपथ आम्ही असतो